खानदेशाची समृद्ध कृषी परंपरा, लोकसंस्कृती आणि पशुधनाचा वारसा जपणाऱ्या खानदेश कृषी संस्कृती व पशु प्रदर्शनाचे भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन आज दिनांक 1 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवतीर्थ मैदान येथे करण्यात आले। या उद्घाटनाप्रसंगी आमदार सुरेश भोडे, जिल्हाधिकारी रोहन गुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, प्रकल्प संचालक राजू लोखंडे, जिल्हा कृषी अधिकारी कुर्बान तडवी, विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी आदी यावेळी उपस्थित होते। यावेळी महिला बचत गटांनी थाटलेले विविध या प्रदर्शनाची वैशिष्ट्य असे होती की या प्रदर्शनात कृषी निविष्ठा, अवजारे व साहित्याचे भव्य प्रदर्शन, शासकीय योजनांची सविस्तरपणे माहिती, विविध प्रात्यक्षिकांची मांडणी तसेच हस्तकला व गृह सजावटीच्या वस्तूंचे आकर्षक दालने नागरिकांचे विशेष आकर्षण ठरत आहेत। कृषी व पशु विभागातर्फे शेतकरी बांधवांसाठी मार्गदर्शन, चर्चासत्रे, उद्योजकता विकास, महिला सक्षमीकरण कार्यशाळा यावेळी आयोजित करण्यात आल्या आहे। 1 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी दरम्यान जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदान येथे या कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे। या संदर्भात पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार सुरेश भोडे नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात। आपणच पाहिलं असेल की या ठिकाणी कृषी मधल्या गोष्टी असतील, पशुसंवर्धन असतील, बचत गटाच्या मार्फत केलेल्या विषय असतील किंवा इतर ज्या गोष्टी आहे, मत्स्य व्यवसाय असेल, या बाबतीमध्ये केलेले वेगवेगळे उपक्रम जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत। आणि मला तरी असं वाटतं की यामुळे शेतकऱ्यांना एक प्रकारची प्रेरणा मिळणार आहे की आपण काय केलं पाहिजे। भविष्यामध्ये आपल्या उत्पादनामध्ये वाढ होते हे आपण मान्य करतो, पण त्याच्यापासून बाय प्रोडक्ट काय आहे याची सुद्धा माहिती या ठिकाणी मिळते। आणि मला तरी असं वाटतं की याच्यामुळे जळगाव जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारे प्रेरणा मिळणार आहे। खरं आज राज्य सरकारकडून कृषीच्या संदर्भात असेल, पशुधन असेल, शेतकरी असेल, फळ उत्पादक असेल, सर्व घटकांना मला वाटतं ते प्रदर्शन घेतलेलं आहे। आणि सर्व शेतकऱ्यांना काय मदत करता येईल, कशी शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ कशी करता येईल याच्यासाठी हा प्रयत्न सरकारचा आहे। मी राज्य सरकारचे मुख्यमंत्री आता देवेंद्र साहेब असतील, उपमुख्यमंत्री असतील, कृषी मंत्री असेल, यांचं मनपूर्वक मी धन्यवाद देतो। आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, नामदार गिरीशभाऊ असतील, आज यांच्या मार्गदर्शनाखाली मला वाटतं एक शेतकऱ्यांना एक वेगवेगळ्या माध्यमातून मला वाटतं शेती कशी करता येईल याच्यासाठी हा प्रयत्न आहे। याच्यामध्ये नवीन ट्रॅक्टरच्या संधा असेल, नवीन मशिनरी असतील, वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन कसं करता येईल, चांगली शेती कशी करता येईल याचा प्रयत्न याच्यामध्ये होतोय। आणि या माध्यमातून मी सर्व शेतकऱ्यांना नम्रपणे आवाहन करू इच्छितो, युवकांपासून तर मला वाटतं सर्वांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा। सर्वांनी नवीन टेक्नॉलॉजी शेती करून मला वाटतं शेतीच्या माध्यमातून, कारण शेती ही कृषी जर आपण म्हटलं तर ही आमच्या भारत देशाची आत्मा आहे। आम्ही कृषीप्रधान देश म्हटलेला आहे। या कृषीप्रधान देशाच्या माध्यमातून आमच्या दोन माता, एक जी जन्म देणारी माता असते आणि ज्या दुसरी जमीन माता म्हणजे तिच्यामध्ये आम्हाला जायचं असतं। या शेतीच्या माध्यमातून आम्ही उत्तरदायी होण्याचा भारतीय नागरिक म्हणून कृषीसाठी मला वाटतं सर्वांनी जास्तीत जास्त प्राधान्य द्यावं असे सर्व शेतकऱ्यांना, युवकांना आवाहन करतो।